वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल इंटिग्रेशनचे न्यूमरिकल सॉल्व करणार आहे। मग एकदम सिंपल न्यूमरिकल आहेत। सिंपली तुम्हाला इथे फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, म्हणजे स्टँडर्ड वाले फॉर्म्युला अप्लाय करायचे आहे, न्यूमरिकलला सॉल्व करायचं आहे। मग असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉइन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। बघा लास्ट लेक्चरमध्ये आपण जिथे फॉर्म्युलाचा व्हिडिओ अपलोड केला होता, सगळे फॉर्म्युले तुम्हाला आले तर तुम्ही हे न्यूमरिकल जिथे सॉल्व करू शकता। आता टाइप 1 प्रॉब्लेम बेस्ड ऑन सिंपल इंटिग्रेशन, म्हणजे सिंपल जे बेसिक फॉर्म्युला आहे त्याच्यावरती आपण न्यूमरिकल सॉल्व करू। मग आपण डिफिकल्टी लेवल स्लोली थोडी इथे वाढवत जाऊ, पण तुम्हाला इथे फॉर्म्युले आले तरच तुम्ही हे न्यूमरिकल सॉल्व करू शकता। आता समर 18च्या एक्झाममध्ये हा न्यूमरिकल आलेला आहे। आता बघा लास्ट इयर तुमची जी आय स्कीम होती, तर आय स्कीममध्ये प्रत्येक ब्रांचला सिलेबस वेगळा होता, त्यामुळे एक 20 ते 25 क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत। आता ऑलमोस्ट 20 ते 25 क्वेश्चन पेपरमध्ये नंबर ऑफ क्वेश्चन तिथे रिपीट आहेत, ते जरी तुम्ही प्रॉपर फॉलो केले तर तुम्ही इझिली अप्लाइड मॅथमॅटिक्समध्ये स्कोर करू शकता। आता बघा आता इथे क्वेश्चन 1ला सॉल्व करू। काय दिलं आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ x रेस टू a प्लस a रेस टू x प्लस a रेस टू a dx। बघा सर्वात पहिले इथे इव्हॅल्युएट इंटिग्रेशन म्हणजे काय, आय लिहून घ्यायचं। I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x रेस टू a प्लस a रेस टू x प्लस a रेस टू a dx। बघा ब्रॅकेट ओपन करून घेतो। बघा डायरेक्ट ब्रॅकेट ओपन करून केलं तरी चालेल किंवा डायरेक्टली केलं तरी चालेल। ब्रॅकेट ओपन करतो बघा, इंटिग्रेशन ऑफ x रेस टू a, इकडून सुद्धा ब्रॅकेट ओपन करतो, इकडून dx ने मल्टिप्लाय करतो। इंटिग्रेशन ऑफ x रेस टू a dx प्लस इंटिग्रेशन ऑफ a रेस टू x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ a रेस टू a dx। बघा इंटिग्रेशन ऑफ x रेस टू a dx तुमचा तो स्टँडर्ड फॉर्म्युला अवेलेबल आहे। इंटिग्रेशनचा स्टँडर्ड फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ x रेस टू n dx इज इक्वल टू x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c। फक्त काय इथे nच्या जागी इथे व्हॅल्यू a आहे, फक्त काय व्हॅल्यू a, तर फॉर्म्युला यूज करू। इंटिग्रेशन ऑफ x रेस टू a dx काय होईल, x रेस टू a प्लस 1 डिवाइड बाय a प्लस 1। बघा इथे प्लस सी लिहायची लगेच गरज नाही आहे, कारण बाकी सगळ्यांमध्ये प्लस आहे। पूर्ण इंटिग्रेशन सॉल्व झाल्यानंतर प्लस सी लिहितो मी, मध्ये इथे प्लस साईन। इंटिग्रेशन ऑफ a रेस टू x dx, बघा याचा सुद्धा स्टँडर्ड फॉर्म्युला अवेलेबल आहे, a रेस टू x अपॉन लॉग a प्लस सी आपण नंतर लिहू प्लस। बघा इंटिग्रेशन ऑफ a रेस टू a dx, आता a रेस टू a म्हणजे काय होते, कॉन्स्टंट व्हॅल्यू होते। a रेस टू a तुमची काय होते, कॉन्स्टंट व्हॅल्यू। बघा a रेस टू a च्या कॉन्स्टंट व्हॅल्यूला बाजूला ठेवतो। a रेस टू a तुमची काय होते, कॉन्स्टंट व्हॅल्यू, तिला बाजूला ठेवली। इथं काय राहिलं म्हणजे 1 राहिलं। इंटिग्रेशन ऑफ 1 काय असतं, x प्लस सी, आणि शेवटी इथे सी लिहिलं। हा झाला तुमचं आन्सर, हा झाला तुमचं आन्सर। बघा हे तुमचा फर्स्टवाल्याचा आन्सर आहे। एकदम सिंपल न्यूमरिकल आहेत, अशा प्रकारचे न्यूमरिकल तिथे एक्झाममध्ये विचारतात 2 मार्क्ससाठी। देन सेकंड न्यूमरिकल सॉल्व करू। इंटिग्रेशन विंटर 16च्या एक्झाममध्ये आलेलं आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये e रेस टू x प्लस x रेस टू e प्लस e रेस टू e dx। बघा ब्रॅकेट ओपन करतो, इंटिग्रेशन ऑफ e रेस टू x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ x रेस टू e dx प्लस इंटिग्रेशन ऑफ e रेस टू e dx। इकडे इंटिग्रेशन ओपन केलं, इकडे dx ओपन केलं, मल्टिप्लाय केलं। बघा इंटिग्रेशन ऑफ e रेस टू x dx काय आहे, e रेस टू x प्लस सी लिहायची गरज नाही, कारण सगळं झाल्यानंतर प्लस सी लिहितो। देन प्लस साईन। इंटिग्रेशन ऑफ x रेस टू e dx, बघा सेम फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ x रेस टू e dx, फक्त काय एनच्या जागी काय ई व्हॅल्यू आहे, सेम x रेस टू e प्लस 1 डिवाइड बाय e प्लस 1, देन प्लस साईन। बघा इंटिग्रेशन ऑफ e रेस टू ई रेस टू ई म्हणजे काय, त्याला कॉन्स्टंट व्हॅल्यू झाली। मग e रेस टू ई कॉन्स्टंट व्हॅल्यूला बाजूला ठेवतो, e रेस टू ई कॉन्स्टंट व्हॅल्यूला बाजूला ठेवला। इथे काय राहिलं मग, बघा याला बाहेर ठेवलं, इकडे इथे काय राहिलं 1 राहिलं। मग इंटिग्रेशन ऑफ 1 काय, x प्लस सी। हे झालं तुमचं सेकंड वाल्याचं आन्सर। एकदम सिंपल न्यूमरिकल आहेत, 2-2 मार्क्ससाठी असे न्यूमरिकल एक्झाममध्ये विचारले जातात। आता थर्ड न्यूमरिकल सॉल्व करू।
इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ थर्डचं सोल्युशन I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 त्याचा स्क्वेअर डिवाइड बाय एक्स डी एक्स. एक्स स्क्वेअर प्लस 1 त्याचा स्क्वेअर डिवाइड बाय एक्स डी एक्स. तर बघा आता इथे नीट ऑब्झर्व करा. सर्वात पहिले हा जो ब्रॅकेट इथं सॉल्व करून घेऊ. एक्स स्क्वेअर प्लस 1 त्याचा स्क्वेअर आहे, ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. तर आपला इथे फॉर्म्युला कुठला यूज होईल इथे बघा, ए प्लस बीचा स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. बघा इथे एची व्हॅल्यू किती आहे एक्स स्क्वेअर प्लस बीची व्हॅल्यू किती आहे 1 त्याचा स्क्वेअर. मग हे सॉल्व करून घेऊ. सर्वात पहिले इंटिग्रेशन ऑफ ए स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर. बघा एक्सचा स्क्वेअर त्याचा स्क्वेअर. बघा एक्सचा स्क्वेअर, ए स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर, एक्स स्क्वेअर त्याचा स्क्वेअर. बघा एक्स स्क्वेअर प्लस 1 म्हणजे एची व्हॅल्यू किती आहे एक्सचा स्क्वेअर आहे, म्हणजे एची व्हॅल्यू किती एक्सचा स्क्वेअर त्याचा स्क्वेअर. मग इथे वाटत लिहितो एची व्हॅल्यू किती आहे एक्सचा स्क्वेअर, एक्सचा स्क्वेअर त्याचा स्क्वेअर प्लस 2ab. 2aची व्हॅल्यू किती आहे एक्स स्क्वेअर, बीची व्हॅल्यू किती आहे 1, बीचा स्क्वेअर 1चा स्क्वेअर किती आहे 1. बघा 1चा स्क्वेअर किती आहे 1. इथे एक्सचा स्क्वेअर त्याचा स्क्वेअर प्लस 2x स्क्वेअर इंटू 1 2x स्क्वेअर प्लस 1ची व्हॅल्यू 1 डिवाइडला एक्स आहे तसाच dx. इंटिग्रेशन ऑफ बघा 2 इंटू 2 का होईल 4, एक्स रेस टू 4 प्लस 2x स्क्वेअर प्लस 1 डिवाइडला काय आहे एक्स इकडे dx. बघा सिम्पली फक्त ब्रॅकेट सॉल्व केला, एक्स स्क्वेअर प्लस 1 त्याचा स्क्वेअर फॉर्म्युला यूज करून सॉल्व केला. आता इकडे आता नीट ऑब्झर्व करा. बघा हा एक्स सगळ्याला डिवाइडला आहे, त्याला सेपरेट सेपरेट लिहून घेतो. एक्स रेस टू 4 अपॉन एक्स प्लस 2x स्क्वेअर अपॉन एक्स प्लस 1 अपॉन एक्स बाजूला dx. बघा एक्स काय केलं सगळ्यांना डिवाइडला होता, सेपरेट सेपरेट लिहिला. एक्स रेस टू 4 अपॉन एक्स 2x स्क्वेअर अपॉन एक्स प्लस 1 अपॉन एक्स. बघा इंटिग्रेशन ऑफ. आता नीट ऑब्झर्व करा इथे. बघा इथे हा एक्स गेला, इथला एक्स गेला, राहिलं काय 3. इथला एक्स गेला, इथला एक एक्स गेला. बघा इथे राहिलं काय मग इथे इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब प्लस 2x. इथे काय राहिलं एक एक्स गेला, इथला एक्स गेला, इथला एक एक्स गेला, 4 होते म्हणजे राहिले किती 3x क्यूब. इथला एक्स गेला, इथला एक एक्स गेला, राहिलं किती 2x प्लस 1 अपॉन एक्स dx. नका सेपरेटली तो ब्रॅकेट ओपन करतो, इकडनं इंटिग्रेशन तिकडनं dx. इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 2x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स dx. बघा आता सेम तुमचा फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू n dx. बघा एनची व्हॅल्यू किती आहे 3, एक्स रेस टू n प्लस 1 डिवाइड बाय n प्लस 1. एनची व्हॅल्यू किती आहे 3 प्लस 1 4. इथे काय होईल एक्स रेस टू 4 अपॉन 4 मध्ये प्लस साईन. बघा 2 कॉन्स्टंट आहे त्याला बाजूला ठेवलं. बघा हा 2 कॉन्स्टंट आहे त्याला बाजूला ठेवलं. आता इथे एक्सची पॉवर इथे किती असणार 1. मग इथे काय येईल बघा सेम इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू n फॉर्म्युला. इथे काय येईल एनची व्हॅल्यू किती आहे 2, सॉरी एनची व्हॅल्यू किती आहे 1. इथे काय होईल एक्स रेस टू 1 प्लस 1 2 म्हणजे इथे काय येईल एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस 1 2 डिवाइड बाय 2 प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स काय लॉग एक्स. बघा जसं इंटिग्रेशन कंप्लीट झालं इथे मी प्लस सी देतो. देन आय इज इक्वल टू एक्स रेस टू 4 अपॉन 4 प्लस हा 2 गेला, हा 2 गेला, राहिलं काय एक्स स्क्वेअर प्लस लॉग एक्स प्लस सी. इथे बेसला तुमचा काय असतो ई असतो, बेसला काय असतो ई. हे झालं तुमचं आन्सर. बघा एकदम सिंपल न्यूमरिकल आहेत. अशा प्रकारचे न्यूमरिकलचे त्या एक्झाममध्ये विचारले आता 2 to 4 मार्क्ससाठी, मोस्टली 2 मार्क्ससाठी विचारतात क्वेश्चन नंबर 1 मध्ये. तर याचा आन्सर तुम्ही नोट डाऊन करा.
यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी शिकवलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.